मेरे बच्चों से तो कुछ आपको पसंद है हमारे चिकन अब हम तर ही मंडळी कशा आहेत? तर आज आम्ही संडे आहे तर त्यामुळे आम्ही करणार आहोत स्वच्छता अभियान. चला मम्मी काय करते पाहू. मम्मी ग, तू काय करता? मी आज झाडं झुडूप स्वच्छता अभियान चालू आहे झाडांचे. अच्छा, म्हणजे तू झाडावर आणि पप्पा काय? पप्पा पण कचरा काढत आहे साईडच्या प्लॉटच्या बाजूला. अरे बा, किती धुवा आहे इथं. पप्पा हे झाडत आहे. मम्मी मला काय याच्यात लावायची वेळ आली आहे कशाला? मध्ये नाही ते हा राहू दे ना, त्याला थोडं देते. ते स्ट्रॉबेरी निघाले ना किती सारे. म्हणजे मी कन्फर्म नावाच्या स्ट्रॉबेरी आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरीज प्लीज आहे. कमेंट करून सांगा आम्हाला. तर मम्मी मला हे प्लेट धुवायचं आहे. हे कशाने धुऊ पण? घासणी आण, ब्रश आण कपड्याचा. तर मम्मी प्लांटवर पप्पा तिथं साफ करून त्याला झाडत आणि मी हे धुतो. प्लांटवर कशी आहो मी. अरे प्लांटचं काम करताय ना तू, म्हणून तू प्लांट. आणि मी हे प्लेट धुणार आहे. चला कुठं आहे बेसिन? सॉरी, घासणी. घास मी तर बसून गेली आहे हे घेऊन. मम्मीने घासायला म्हटलंय फक्त, तर आता घासायला लागेल. फायनली आपले प्लेट धुणं झाले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 प्लेट हे मी धुतले आहे. इथे हे प्लेट्सवर हे होते आपले प्लांट्स. आणि आता मम्मी काय करत आहे? मम्मीने हे सगळं असं काय म्हणते का, तू काय झाडांच्या मुळांना मोकळे केले. तेच केले. तर असे सगळ्यांना करून घेतले. थोडेसे प्लांट्स कापले नाही, म्हणजे आता कापणार आहे. ते कापून टाकलं थोडं बहुत, तरी पाणी येत होते कारण आम्हाला हे वर पाहिजे असं जाताना. आणि हे प्लांट मम्मी हे रोजचं पण कापत आहे. हे मग वर चाललं ना, नाही तर वरती चढवायचं. कडे आले ना. अच्छा व्हाईट. हे रोज खूप सुंदर आहे. तो व्हाईटवाला पहा मम्मी किती हो ना. आता त्याचा कलर गेला आहे. आणि हा आमचा रेड आणि शेडिंगवाला रोज. आणि हा पिंकवाला आहे. हे ड्रॅगन फ्रूट. आणि हे काय माहिती नाही ते आम्हाला नाही माहीत, जे आम्ही घेऊन आलो होतो. आता मला दुसरं काम काय मम्मी? काय दुसरं काम दे ना. काय दे ना. लसूण काढायचा. नाही हे नाही लसूण नाही. मग काय दुसरं तुझी हेल्प? आता सध्या काही नाही. ठीक आहे. मम्मी काय करू? सोपावर वगैरे झटकलीस का? हो मी टाकली. बस. ठीक आहे. तर माझं काम इथं संपलं आहे. पाहूया पप्पा काय करतात. हे जाळून टाकलं, हे काढून टाकलं. आता पप्पा तिकडं गेले आहे. हे नाली येत आहे, आम्हाला कसं तरी करायचं आहे. मम्मी हे जी नाली आहे ना ती इकडे येत आहे, म्हणून त्याला काहीतरी करू आपण असे पप्पा म्हटले. तू हे झाडत आहे कुठून येत आहे? अच्छा बाय. तर आता आपण जाऊया अंदर टाइमपास करायला. हा बाबा तिकडं नेत आहे मम्मी. हो हो. तर आता आपलं काम तर झालं आहे. तर आता आपण काय करू? लसूण काढायला मला आवडत नाही, हात जळते माझं, माहीत नाही काऊन. तर त्यामुळे मी नाही करणार आहे. आणि जे पण आज होणार ते मी तुम्हाला ना कसं वाटत आहे कसं काम करा. रिलॅक्स खूप रिलॅक्स वाटत आहे. आणि स्वच्छता मोहीम करून आनंद जास्त होत आहे. अच्छा काय करणार? हे पहिलं खूप होतं, आता पप्पाने इतकं पुरं असा खूप कचरा होता. आता त्याच्यातला आम्ही थोडा कमी केला. आणि गाडी सुद्धा धुतली ना. आज स्वच्छ केली गाडी वगैरे सगळं. आज संडे म्हणजे खूप आपला कामाचा दिवस म्हटला. आपण संडेच्या दिवशी जास्त जोर मारतो. ओके संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे.
का प्लॅन करते? माझं रोपटं आहे ना ते लावत आहे. अच्छा, मला प्लेट भरायची आहे ना, तर मला मम्मीने म्हटलं ते एकात एक करायचं. तर आता आपण करू. ऊन इतकी वाढली ना, ठेवून टाकू. आता हे प्लांट्स आहेत ते आता आम्ही इकडे ठेवत आहोत. असे लाईन वाईज एक एक ठेवणं आमचं सुरू आहे सर्व. कारण मम्मी स्टँडला कलर लावणार आहे. अच्छा, हो का? तर आता आम्ही असे ठेवतो. तर मिळूया हे ठेवल्यावर. तर सगळे काम झाले होते आणि आम्ही त्याच्यावर पाणी म्हणजे सगळं साफ करून घेतलं. एक वेळा तुम्हाला दाखवून देते काय काय. याला आम्हाला कलर करायचे तर म्हणून असंच राहू दिलं आहे. हेही बाकी आहे. इथं बास ठेवली होती ज्याच्यावर असे वगैरे वगैरे होते. आवळा कँडी इथं आम्ही असे ठेवून दिले आणि हे सगळं साफ करून टाकलं. आम्ही सगळे पूर्ण इकडलं सुद्धा थोडंसं क्लीन दिसत आहे. आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. पप्पा गेले आहे ऑफिसमध्ये आणि मम्मी कुठं गेली? हे माझी मम्मी जी आता मेहंदी लावत आहे. त्यासाठी ग्लव्ज घातले आहे. मेहंदी आता मम्मी लावणार. ही राहिली मेहंदी, जे काही दिसत नाही जे मम्मी या ब्रशनी लावते. तर अजून जे पण होणार ते मी तुम्हाला दाखवणार. आता आम्ही अभ्यास करत आहोत, तर चला अभ्यास करूया सोबत माझ्यासोबत. तर आमच्या SSTचा पेपर आहे आणि हा माझा भाऊ ज्याला मी तुम्ही दाखवलं नव्हतं कारण की हा ट्युशनला गेला होता. तर त्याचा जुल्फे बरोबर करत आहे. हे पा कसे काय लावला. तेल लावला भैया जे मम्मीने बनवलं आहे. हे वाला तेल लावला भैया याच्यावर जे मम्मीने बनवलं होतं. तर सगळे काम झाले होते आणि आता फक्त आंघोळ बाकी होती. तर मी म्हटलं की आता 12:30 तर वाजलेच आहे. तर म्हणून मी आता आंघोळ करून घेतली आणि मी कपडे चेंज करून घेतले आहे. पण मी अजून चेंज करणार आहो कारण की मला याच्यावर करमत नाही, म्हणजे मला कम्फर्टेबल फिलिंग नाही आहे. तर मी चेंज करून येतो, म्हणजे हे केस वगैरे सुकल्यानंतर. तर मीडिया नंतर 2000 years later. तरी काही संध्याकाळी झाली आहे. मे बी आताचा टाईम आहे 5 वाजायला झाले आहे, म्हणजे 4:45 झाले आहे. आणि थोड्या वेळात खेळायला जाणार, त्यामुळे मीही माझे कपडे आणि माझे हे सगळं चेंज करून टाकलं आहे. तर पहा मी कसे दिसते. मी 2 चुट्ट्या पाडले आणि हे तेव्हा घातलं होतं तेच आहे. तर मला बोर होत आहे म्हणून मी काहीतरी एक गेम खेळणार आहे एकटी. तर त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जायला लागणार आणि त्या वस्तू घ्यायला लागणार. तर चला ती वस्तू घेऊन येतो मी. आपण बाहेर मिळू. हे आहे आणि हे मग अभी वॉक के लिए जा रहा हूँ पैदल. उधर से चिकन लाऊंगा. तो कृषा को बहुत पसंद है हमारे चिकन. अब मैं पैदल जाऊँ कि कार से जाऊँ, आपके ऊपर. मैं वही सोच रहा हूँ क्योंकि ज़्यादा टाइम तो नहीं हुआ है. तो ऐसा लग रहा है कि मुझे अपनी कार से जाएंगे तो ज़रा जल्दी वापस आएंगे. ओके, तुम्हारे गैंग को बुलाओ ना. क्यों? तुम वीडियो बना डालेंगे. हाँ वो भी बुलाते. आइए आप जाके आ रहे. नहीं, पहले बना डालेंगे बाद में आएंगे. तो चलो गँग को बुलाते हैं. रील आणि आम्ही घेणार आहोत ट्रायल. तर आम्ही सेल्फी स्टिक घेणार आहोत. ओके, लेट्स ट्राय.
तेरा मेरे बच्चों से, ओए ओए, तेरा मेरे बच्चों से कैसा है ये झगड़ा पुराना, कैसा है ये झगड़ा पुराना, कपड़ा है कैसा मुझको नहाना, लफड़ा है ये क्या मुझको बताना. ट्रिक घेत होतो ना पप्पा. आमची गँग यायची आहे. ट्रायल ट्रिक ठेव, ट्रायल ट्रिक, ट्रायल्स. मी जर तुम्हाला रील पाहिजे असेल ते कोणत्या आयडीवर असेल? ओ माझ्या आयडीवर असेल. नाव सांगा ना. ओ संदीप आडे. डॉक्टर संदीप संदीप आडे 375. तेरा मेरे बच्चों से. आज आमची रील बनून गेली आहे. सर्च मारत आहे आणि हे तुम्हाला वेळांची जे त्या व्लॉगमध्ये आली होती आणि ही माझी गँग. हो मराठी शाळेचा आणि हे छोटे आणि म्हणजे शाळेचा ड्रेस लागतो. घालू नये. त्यांचा ड्रेस शाळेचा घालून पाहिजे. जर तुम्हाला रील पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार. तुम्ही तिथे तन्हाय येड मन हे असं कठावना.